आपण पालघरमध्ये जाऊयात। आज आणि उद्या 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढत शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे। तर जिल्ह्यातल्या नदी नाले आता तुडुंब भरले, तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पातळीही वेगाने वाढतीये। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। दरम्यान सूर्या नदीच्या किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। आपण पाहूया। जारी करण्यात आलेला आहे। आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले असतील ते ओसंडून वाहत आहेत। मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे। आपण बघू शकतो की सूर्या नदी जी आहे ती ओसंडून वाहताना आपल्याला बघायला मिळते। एकूणच गेल्या 2 दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती कायम आहे। आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सूर्या प्रकल्पाचे जे धामणी धरण आहे त्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ जी आहे ती एकंदरीत झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत आज मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा अंगणवाड्या असतील यांना एकंदरीत सुट्टी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढून देण्यात आलेली आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।